आमचे ज्येष्ठ सहकारी या भागातील सन्माननीय नगरसेवक आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख रंगनाथजी आवटी यांचा आज 50वा जन्मदिवस आहे आणि या 50व्या जन्मदिवसाचं औचित्य साधून त्यांनी या विभागातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सन्मान सोहळा अशा एक भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या महाआरोग्य शिबिराचं आज सकाळीच माझ्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आता आरोग्य शिबिराला सुरुवात झालेली आहे। माननीय रंगनाथ आवटी हे गेले 10 वर्ष महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी ह्या विभागाचा विकास करण्याचा जो संकल्प सोडलेला आहे खरोखर तो कौतुकास्पद आहे। त्यांचं काम 24/7 अशा पद्धतीने चालू असतं। त्यांच्याकडे जो कोण माणूस अडला नडला, मग आरोग्याची तक्रार असेल किंवा कोणाला ॲडमिशनची शाळेच्या ॲडमिशनची गरज असेल, कोणाला आणखी काय काम असेल, कोणाचं पॉलिटिशियनचं काम असेल, प्रत्येक ठिकाणी त्या गरजू माणसाबरोबर चालण्याची त्यांची जी कार्यपद्धती आहे आणि त्यामुळंच ह्या भागातील सर्वच नागरिकांचा त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती विश्वास आहे। आता आज 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी मोतीबिंदूचं जे काही ऑपरेशन असेल अशा 50 लोकांना ते या ठिकाणी मोफत ते ट्रीटमेंट देणार आहेत। त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। अशा प्रकारे लोकांसाठी लोकांची गरज समजून काम करणारा एक नगरसेवक, एक पदाधिकारी आणि एक समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो व येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी देणार आहे आणि आमचा विश्वास आहे, मी एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून, की ती जबाबदारी ते अतिशय विश्वासाने पार पाडतील याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही। म्हणून अशा एका आमच्या सहकार्याला आज वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना त्यांची उत्तरोत्तर ही कारकीर्द प्रगतीपथावर जात राहील आणि इतरांनासुद्धा ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणीवर सोडवण्यासाठी पूर्ण वेळ ते देतील। त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी शशिकलाताई आवटी यासुद्धा त्यांना खरोखर अतिशय चांगली साथ देतात। त्यांचं खूप मोठं महिला मंडळाचं या भागातलं जाळं, साधारणपणे 1500 महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील किंवा महिला संघटनाच्या माध्यमातून असतील, त्यांनी जे निर्माण केलेलं संघटन हे सुद्धा आवटी साहेबांना किंवा या विभागातील सर्व आमच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेला खूप पूरक अशी त्यांची संस्था आहे। म्हणून तसेच त्यांचे बंधू जालंधर आवटी हे या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा मोठा भाग ते सांभाळतात। मी दरवर्षी त्यांच्या या ठिकाणी जो वारकरी संप्रदायाचा सप्ताह होतो, कीर्तनाचा मोठा सोहळा होतो, या सोहळ्यासाठी मी दरवर्षी येतो आणि मलाही त्यामध्ये सहभागी होता येतं हा एक मला स्वतःला आनंद आहे। म्हणून अशा प्रकारे सर्वस्पर्शी काम करणारा असा एक हरहुन्नरी कार्यकर्ता, पदाधिकारी, नगरसेवक म्हणून शिवसेना त्यांच्याकडे भवितव्याच्या दृष्टिकोनातून अतिशय वरची जागा, म्हणजे ते वरच्या पदावरती राहतील अशा प्रकारची आमची दृष्टी आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्यांच्याकडे पाहतोय। शिवसेना पक्षाची वरिष्ठांची जी अपेक्षा आहे माननीय रंगनाथ आवटी यांच्याकडून ती पूर्ण होईल असा विश्वास आज त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व नवी मुंबईच्या शिवसेनेच्या परिवाराच्या वतीनं त्यांना 50व्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सावित्रीबाई फुले महिला मंडळ आयोजित हा जो वाढदिवस आज साहेबांचा 50वा वाढदिवस आहे आज, तर सगळं आयोजन आम्ही सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या मार्फत केलेलं आहे। तर या ठिकाणी महाआरोग्य शिबिर असं ठेवण्यात आलं आहे। तर यामध्ये बॉडी चेकअप आहे संपूर्ण आणि डोळे चेकअप पुन्हा याचा सर्वांनी महिलांनी माझ्या लाभ घ्यावा नगरवासियांसाठी। आवटीसाहेब तर हे नेहमीच कार्यरत असतात। गेली 15 वर्ष त्यांच्या हातून अशी जनतेची सेवा घडत आहे।
आणि यापुढेही त्यांच्या हातून अशी सेवा घडत राहावं, त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीत जावं. ज्याप्रमाणे आता यांना 50 वर्ष पूर्ण झालेत, असंच पुढेही त्यांचं आरोग्य हे त्यांना सुखात राहावं अशी मी सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे सदिच्छा आणि इच्छा व्यक्त करते. आज माझा या ठिकाणी 50वा वाढदिवस आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले महिला मंडळ आवटी मॅडमचं या ठिकाणी मंडळ या ठिकाणी गेली अनेक दिवस सामाजिक उपक्रम राबवतात, त्याचा एक भाग म्हणून आणि संपूर्ण जीवनगरमध्ये असलेले शिवसेनेचे पदाधिकारी त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिर जे लाईन क्लब म्हणून हॉस्पिटल कोपरखान्यामध्ये आहे, जी एक ट्रस्ट म्हणून काम करतं, यांच्यामार्फत या ठिकाणी दिवसभरामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. त्या महाआरोग्य शिबिरामध्ये लघवी असेल, रक्त असेल, या ठिकाणी BP शुगर असेल, हे नॉर्मल टेस्ट तर काय केलेच जातील, परंतु या ठिकाणी लेडीज स्पेशलिस्ट जे डॉक्टर आहेत, या ठिकाणी त्यांचे गायनॉलॉजिस्टिक जे डॉक्टर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आज हजर केलेले आहेत. तर त्यांच्यामार्फत ज्या या ठिकाणी टेस्ट होतील, ज्या ठिकाणी या ठिकाणी त्यांना आज केस पेपरातून त्यांची काय आजार आहे याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा 2 दिवसामध्ये लाईन हॉस्पिटलमध्ये त्यांची संपूर्ण आजाराची मोफत या ठिकाणी त्याचा खर्च आपण करून किंवा लाईन क्लबच्या मार्फत आपण तो करू, अशा पद्धतीनं ते आरोग्य शिबिर या ठिकाणी आज राबवलेलं आहे. तसंच दुसरा एक संकल्प या ठिकाणी मी केला आहे. तर 50वा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी माझ्या विभागातील जे 50 ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना या ठिकाणी मोतीबिंदूचा आजार आहे, अशा लोकांचं मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करायची त्या ठिकाणी तयारी किंवा त्या ठिकाणी मानस या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. कालपर्यंत 10 ते 12 लोकांची नावं या ठिकाणी आली होती. ती लोक आज या ठिकाणी आपल्यासमोर हजर आहेत. अजूनही जे लोक येतील 50 लोकांपर्यंत, त्यापेक्षा कदाचित जास्ती पण होतील. तर त्या सर्वांचं आपल्याला एक चांगलं काम आपल्या हातून होईल. त्यांना एक दृष्टी, पुन्हा एकदा चांगली दृष्टी आपल्यामार्फत जर मिळाली तर जीवनात एक चांगलं कर्म होईल, काम होईल, या उद्देशाने हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी जे माझ्या प्रभागातील 400, 500, 700 जे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत, ते सर्वांना या ठिकाणी आपण निमंत्रण दिलं आहे. त्यांच्याबरोबर हितगुज करणं, त्यांना एक चांगल्या प्रकारे सन्मान करणं, त्यांना आवश्यक जीवनामध्ये असलेले वस्तू भेट देणं, तर त्याचा त्यांना जीवनामध्ये त्याचा लाभ होईल, अशाप्रमाणे त्यांचा सन्मान करून त्यांच्याबरोबर हितगुज करून तो कार्यक्रम होईल. आणि त्यानंतर सर्वांना या ठिकाणी स्नेहभोजन त्या असलेल्या विभागातील नागरिकांना, विशेष करून मोठ्या महिला संख्या आणि लोक या ठिकाणी संध्याकाळी येणार आहे. त्यावेळेस 8 वाजता या ठिकाणी अभिषेक सोहळा, केक कापला जाईल आणि काही प्रमुख नेते मंडळींची आणि आमच्या सर्व विभागातील लोकांचे मार्गदर्शन होईल. त्या ठिकाणी झाल्यानंतर स्नेहभोजन म्हणून हा कार्यक्रम संपेल. मी एवढेच सांगेल तर जीवनामध्ये वाढदिवस साजरा करण्यामागे नुसता आनंद आपल्या स्वतःला घेण्यापेक्षा सर्व समाजाला आनंद द्यायचा जो संकल्प आमच्या सर्व आवटी कुटुंबाचा असतो, आमच्या शिवसेना पक्षाचा असतो, त्याप्रमाणे आज दिवसभराचे कार्यक्रम होऊन तो सर्वांना आनंद आणि सर्वांना या ठिकाणी उपयोगी असं काम या ठिकाणी दिवसभरात होणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगायचं म्हटलं तर आमचे बंधू नगरसेवक रंगनाथ शेठ आवटी त्यांचं वाढदिवस हे एक आज ह्या आरोग्य शिबिराचा वाढदिवस हे एक कारण आहे. तसे हे सामाजिक, धार्मिक, राजकीय हे कार्यक्रम आमचे वर्षभर चालूच असतात. त्याच्यामध्ये आपण नेहमीच पाहत असतात. त्याच्यामध्ये धार्मिकमध्ये विठ्ठल दर्शन सोहळा असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, शशिकलाताई आवटी यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव असेल, अशी सर्वच कामं आमच्या या ठिकाणी चालू असतात. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एक प्रतिकूल परिस्थितीमधून आलेला माणूस आणि यश हे अडचणींशिवाय मिळत नाही. अशा अनेक अडचणीमधून ते वाटचाल करत या ठिकाणी यश संपादन केलं. आमचे 15 वर्ष ती लोकांची सेवा करतात. त्याबाबत सांगायचं म्हटलं तर अडचणी खूप, संघर्ष खूप. 1993 साली ते BCom झाले, ग्रॅज्युएट झाले आणि एक आपलं मुंबईसारख्या ठिकाणी एक नशीब आजमावण्यासाठी ते या ठिकाणी आले आणि अनेक अडचणीवर मात करून मुंबईमध्ये येत असताना मुंबईमध्ये कशाची सोय नाही किंवा मुंबईमध्ये आईवडील किंवा कोणाचं आधार नाही, कुठलीही पार्श्वभूमी नसताना ते संपादन या ठिकाणी केलेलं आहे. अडचणीमधून मार्ग काढत आज या यशाच्या शिखरावर ते पोहोचलं आहे. अडचणीच्या बाबत आपण इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, प्रॉब्लेम इज आवर पार्ट ऑफ लाईफ अँड फेसिंग द प्रॉब्लेम विथ स्माईल इट्स आर्ट ऑफ लाईफ. अशा पद्धतीने ते हसत प्रॉब्लेमला सामोरे जातात, अडचणीला सामोरे जातात आणि कुठलाही असा प्रश्न नाही त्यांच्यापुढे तर त्याच्यावर अडचणीवर त्यांनी मात केलेली नाही.
आणि जी माणसं यशस्वी होतात ते अडचणीवर संघर्ष करतात, मात करतात, तीच माणसं यशस्वी होत असतात। या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना याच त्यांचं शुभेच्छा देत असताना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं, निरोगी निरामय जावं अशी पांडुरंग परमात्म्याच्या मी विनम्र प्रार्थना करून त्या ठिकाणी थांबतो। मी नितीन पालवे, मी आवटी साहेबांसोबत गेली 15 वर्ष त्याच्यासोबत मी आहे। तर त्यांचा कामाचा आढावा सांगण्याची मी गरज नाही, जनतेने किंवा आपण पाहिलेलाच त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची जनतेसमोर जाण्याची पद्धत, वयोवृद्ध लोकांना मान कसा द्यायचा किंवा विभागातील लोकांशी कसा संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या, ही त्यांची कामाची पद्धत आपल्याला सांगण्याची जरूरत नाही। सर्व लोकांना एकदम प्रेमळ भावाने लोकांच्या अडीअडचणी, रात्र असो, दिवस असो, हॉस्पिटल असो, ॲडमिशन असो, कुठल्याही प्रकारचे अडचणी असतील तर ते त्यांच्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्नच करतात। चुकून एखादं काम नाही झालं तरी त्यांची दिलगिरी व्यक्त करून ते थांबत नाहीत, पुढं काम चालू ठेवतात त्याच्यासाठी। अशा माणसांना आपण 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतच आहोत, पण त्यांना ही सेवा करण्याची संधी अजून 50 वर्ष 100 वर्ष त्यांच्या हातून अशी सेवा हो, याच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आम्हाला त्यांच्या पाठीमागे काम करण्याची संधी उपलब्ध हो, अशा मी शुभेच्छा साहेबांना देतो। या भागाचे नगरसेवक माननीय रंगनाथ आवटी यांचा आज 50वा वाढदिवस आहे। आवटी साहेबांनी या भागामध्ये प्रचंड काम उभं केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचं पशु वैद्यकीय दवाखाना या ठिकाणी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। STPचा जो त्रास होता तो बंद करून सानपाड्याला ते पाणी त्यांनी वळवून या ठिकाणी एक राष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्याचं त्यांचं स्वप्न आहे, ते लवकरच पूर्ण होईल। या ठिकाणी सर्व गार्डन त्यांनी अतिशय अद्ययावत केलेले आहेत। विरुंगोळा केंद्रामध्ये त्यांनी सर्व प्रकारची मदत केलेली आहे। या ठिकाणी रेल्वेवर ओव्हरहेड ब्रिज करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। छोटी मोठी गटरची कामं असतील, लोकांना डीम कन्व्हेन्स मिळवून देण्याचं काम असेल, रस्त्याच्या दुरुस्तीची कामं असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 तास पाणी पुरवठा करण्याचं काम रंगनाथ आवटींनी केलं। त्यांनी केलेल्या कामाची यादी खूप मोठी आहे आणि मला असं वाटतं की त्यांना विरोधक या ठिकाणी नसल्यासारखंच आहे। इतके ते लोकप्रिय आणि समाजाचं काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना मी खूप शुभेच्छा देतो। आज माझा 50वा वाढदिवस होता। 50वा वाढदिवस साजरा करत असताना एक चांगलं सामाजिक उपक्रम घेण्याचा माझा जो मानस होता तो आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आणि माझ्या विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण वर्ग अशा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज सोहळा पार पडला। त्यामध्ये सकाळी आपण पाहिलं असेल तर लाईन क्लब जी मोठी ट्रस्ट आहे याच्या माध्यमातून या ठिकाणी महाआरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलं होतं। महाआरोग्य शिबिर ठेवून त्या ठिकाणी खरंच माझ्या या ठिकाणी सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल का, आणि तो फायदा होत असेल तर त्याप्रमाणे त्या सुविधा त्यांना द्यायच्या होत्या त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न आम्ही केला। त्यामध्ये 20 ते 22 लोक मोतीबिंदूचं या ठिकाणी त्यांची तपासणी झाल्यानंतर मोतीबिंदू त्यांना निघाल्यानंतर तो मोफत करण्याचं या ठिकाणी आम्ही शब्द दिला होता, त्याप्रमाणे त्यांचा लवकरच या ठिकाणी मोतीबिंदूचं ऑपरेशन या ठिकाणी मोफत होईल। बाकी लोकांनी या ठिकाणी आरोग्याच्या ज्या अडचणी होत्या त्या तपासून घेतल्या, त्यांच्याही पुढच्या ज्या आरोग्याच्या हितासाठी किंवा आरोग्याच्या हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी करायला लागतील त्याही मोफत केल्या जातील। म्हणजे मला या ठिकाणी आपल्याला हेच सांगायचं आहे का आरोग्य शिबिर असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील, त्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवस दरवर्षी साजरा होतो। त्याप्रमाणे यावेळी वर्षी तो अतिशय त्याच्यापेक्षाही मोठ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा झाला, त्याचा मला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना याच्या ठिकाणी आनंद होतो। आणि आपण पाहिलं असेल तर वाढदिवस साजरा करणं म्हणजे फक्त आनंद न घेणे तर दुसऱ्यालाही आनंद देणे, म्हणून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने होते, त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी मला आज लागले, त्यांचा छोटासा आम्ही सन्मान केला। पण मला वाटतं कमीत कमी 250 ते 300 ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आपल्याला येतात, आशीर्वाद देतात, त्या खऱ्या अर्थाने मला त्याचा मोठा अभिमान आहे का त्याला मला या ठिकाणी त्याचा आनंद होतो का एवढे ज्येष्ठ नागरिकाचा आशीर्वाद जर आपल्याला असेल तर जीवनात कोणतंही चांगलं काम करायला, सामाजिक काम करायला कसली दुसऱ्या आशीर्वादांची गरज लागणार नाही, असं या ठिकाणी मला आज वाढदिवसाने वाटतं। भविष्यामध्ये माझ्या हातून आत्तापर्यंत मी जी जनतेची सेवा केली त्याच्यापेक्षाही जास्त अधिक कशी जास्ती सेवा करता येईल, त्यामध्ये सामाजिक असेल, सोशल असेल, महिलांसाठी असेल, मुलांसाठी असेल, आध्यात्मिकसाठी असेल, सर्वांना एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं न्याय द्यायचं किंवा त्यांना एक चांगला सामाजिक उपक्रम द्यायचं काम मी माझ्या आयुष्यामध्ये करायचं आज या ठिकाणी मी संकल्प करतो। आणि त्याचं सर्व श्रेय
या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी शशिकला आवटी माझी पत्नी त्या ठिकाणी त्यांच्या आयोजनाने या ठिकाणी आज कार्यक्रम पार पडला. म्हणून मी त्यांनाही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी माझे जीवनगर नेरूळ परिसरातील लोक आले, या ठिकाणी मला हजर राहिले. मला प्रत्यक्ष फोनद्वारे, यामध्ये व्हॉट्सअपद्वारे, ट्विटरद्वारे ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि त्यांच्यामुळं माझं भावी आयुष्य सुखात आनंदात जाईल अशी त्यांना या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.